जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बरेच उमेदवारांचं बघा कमेंट येत होती की जे काही सीटेट 2024चे सध्या आता फॉर्म भरायचं सुरुवात झाली आहे। तर त्याच्यामध्ये बघा बहुतेक उमेदवारांनी सीटेट 2024चं फॉर्म देखील भरलेले आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जो काही सिलेबस असणार आहे, तर तो सिलेबस आपल्याला बघा डोळ्यासमोर ठेवून सध्या जो काही स्टडी प्लॅन आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघा करायचा आहे। तर एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही सीटेट 2024चा अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम फर्स्ट पेपरचा आपण बघणार आहोत। फर्स्ट पेपर कोणासाठी असतो तर पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी बघा ज्यांचं क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी बघा सीटेट 2024चं या ठिकाणी महत्त्वाची तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। सध्या पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी महत्त्वाचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असणार आहे। सीटेट किंवा टीईटी क्वालिफाय होणे हे गरजेचं आणि अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा बरेचसे उमेदवारांना सध्या संधी आलेली आहे, कारण बघा पुढे भविष्यामध्ये आपली जी काही टेट 3ची जी सध्या घोषणा सध्या बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी होऊ शकते। तर त्याच्या आधारावर ज्यांचं सध्या सीटेट किंवा टीईटी तुम्ही क्वालिफाय नसाल तर तुम्हाला बघा महत्त्वाची संधी आली आहे। तर आतापासूनच तुम्ही या ठिकाणी जो काही प्रिपरेशन असेल तर ते तुम्ही सुरुवात करून द्या। तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही महत्त्वाचं आता फॉर्म भरायचं सध्या सुरू झालेलं आहे। तर तुम्हाला जवळपास जी काही परीक्षा होणार आहे जी जवळपास या ठिकाणी बघा जुलै महिन्यामध्ये 7 जुलै काही तारीख देण्यात आली आहे। तर त्यावेळेला परीक्षा होणार आहे। तर तुमच्याकडे आतापर्यंत आजच्यापासून म्हणजे जवळपास 3 महिने प्लस सध्या तुमच्याकडे सध्या जो काही टाईम आहे तर त्या टाईमामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम या ठिकाणी बघ करून घ्यायचा आहे। तर आपण सध्या जो महत्त्वाचा पेपर 1 संदर्भात जो ओव्हरलुक आहे तर तो या ठिकाणी आपण बघणार आहे सिलेबस संदर्भात। तर ह्या ठिकाणी पेपर 1 साठी बघा महत्त्वाचा जो घटक असणार आहे तर तो घटक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, जो काही टोटल जो पेपर असणार आहे तर तो टोटल पेपर आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी 150 मार्काचा आपल्याला असणार आहे। तर 150 मार्काचं आपल्याला ज्या महत्त्वाचे या ठिकाणी 150 प्रश्न असणार आहे एकंदरीत। आणि त्याच्यामध्ये जो काही पहिला जो पेपर आहे तर तो पहिल्या पेपरमध्ये या ठिकाणी आपल्याला एकूण 5 घटक या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। म्हणजे जो सिलेबसमध्ये सध्या देण्यात आला आहे पेपर फर्स्टसाठी टोटल जे 5 घटक सध्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आहे। तर त्याच्यातला महत्त्वाचा जो पहिला घटक आहे तो आहे या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। मग ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी ह्यांची गुणाची विगतवारी 30 गुणांचं सध्या देण्यात आलं आहे सिलेबसमध्ये। म्हणजे एकूण प्रश्न आपले 30 असणार आहे आणि गुण देखील या ठिकाणी बघा 30 गुण असणार आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 30 गुणाचं देखील या ठिकाणी वायफर्केशन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये बालमानसशास्त्रासाठी टोटल 15 प्रश्न असणार आहे आणि अध्यापनशास्त्रासाठी या ठिकाणी 15 प्रश्न असणार आहे। मग ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे काही पैकी गुण ह्या ठिकाणी बघा मिळू शकतात। तर ह्याच्यात आपल्याला जो काही सिलेबसमध्ये ह्याच्यात मानसशास्त्र असेल तर हे जर अभ्यास करायचा असेल तर आपलं जे काही DEDला तुमचं बालमानसशास्त्र संदर्भात महत्त्वाचं जे काही सिलेबस होता तर त्यानुसार तुम्ही जे काही बेसिक असेल तर ते ह्या ठिकाणी बघा अभ्यासू शकतात। तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नही विचारले जातात। तर ह्याचं नेमकं आपण जे काही 5 घटक सध्या ओव्हरलुक बघत आहे तर ह्याच्यात ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असेल तर त्या कन्सेप्ट नेमक्या कोणकोणत्या सध्या विचारल्या जाऊ शकतात तर त्याच्यावर देखील आपण पुढे व्हिडिओ हा बनवणार आहे। तर सध्या तरी हा फक्त वरवर आपण सिलेबस सध्या बघत आहे। तर हा झाला मानसशास्त्राचा पहिला घटक, त्याच्यासाठी 30 गुणासाठी 30 प्रश्न असणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचा जो काही 2 नंबरचा घटक असणार आहे तर तो आहे भाषा संदर्भात। म्हणजे जी काही लँग्वेज आहे तर ती लँग्वेज आपल्याला 2 लँग्वेज या ठिकाणी बघा सिलेक्ट करायला पडतात जे काही निवड करायची असेल तर जी आपल्याला बघा ज्या लँग्वेजमध्ये आपलं प्रभुत्व असेल तर ती अशी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करायची आहे। तर मी या ठिकाणी तुम्हाला ते काही सांगू शकतो। तर तुम्हाला या ठिकाणी पहिली लँग्वेज तुम्हाला मराठी सिलेक्ट करायची आहे आणि दुसरी जी लँग्वेज असेल तर ती लँग्वेज बघा पुढे या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं इंग्रजी जर चांगलं असेल इंग्लिश तर ते तुम्ही इंग्रजी जी काही लँग्वेज आहे ती सिलेक्ट करू शकतात। आणि तुम्हाला जर इंग्रजी सध्या अवघड जात असेल तर तुम्ही हिंदी जी लँग्वेज असेल तर ती 2 नंबरची लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता। जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा आपल्याला जे काही पासिंगचे मार्क आहे तर ते मार्क या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला जास्त या ठिकाणी मिळू शकतात आणि पासिंगपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो तो एक विचार करून या ठिकाणी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर ज्या काही महत्त्वाच्या ऑनलाईनवरती जी काही वेबसाईट आहे सीटेटची तर त्याच्यामध्ये जवळपास ज्या काही लँग्वेज देण्यात आले आहे तर त्याच्यापैकी महत्त्वाच्या जर भाषा सिलेक्ट करायची असेल तर मी सांगतो तुम्हाला मराठी किंवा हिंदी
अशा तुम्ही पहिला मराठी दुसरं हिंदी अशा पद्धतीने दोन्ही ह्या ठिकाणी बघा भाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर ह्याच्यामध्ये भाषा विषय जर सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये 30 प्रश्न असतात 30 गुणासाठी। मग त्याच्यात बघा 30 गुणाचं देखील या ठिकाणी विगतवारी करण्यात आली आहे। एक म्हणजे उतारा असतो, दुसरी म्हणजे कविता असते। जवळपास या ठिकाणी 15 मार्काचं ते उतारा आणि कवितावर आधारित प्रश्न असतात। तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित जर तुमचं वाचन जर तिथं बघा व्यवस्थित असेल आणि तुमचं आकलन जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल तर ह्याच्यामध्ये 30 पैकी तुम्ही 30 गुण देखील ह्या ठिकाणी मिळवू शकता। कारण हे जे महत्त्वाचं आहे ते आपलं वाचन कौशल्य आणि त्याच्यामध्ये जे काही निरीक्षण करायचं आहे, जो पॅसेज असेल, उतारा असेल आणि कविता असेल तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा समजून घेता आलं पाहिजे नेमकं त्या पॅसेजमध्ये काय म्हटलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण देखील ह्या ठिकाणी बघा मिळू शकतात। तरी पण ॲव्हरेज जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला 25+ गुण हे इजी ह्या ठिकाणी बघा मिळत असतात। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 15 जे मार्क आहे तर ते 15 मार्क फक्त उतारा आणि कविता ह्याच्यावरती असतात। त्यानंतर अध्यापनशास्त्रामध्ये या ठिकाणी 15 मार्क आपल्याला दिलेले असतात। एकूण ह्या ठिकाणी 30 मार्काचं सध्या या ठिकाणी बघा विचारलेलं असतं। ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सर्वात जास्त स्कोअर तर ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा जे काही तिसरा घटक आहे तो आहे जी भाषा लँग्वेज दुसरी। मग ह्याच्यामध्ये तुम्ही सध्या दुसरी जी लँग्वेज आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला जर इंग्लिश जर चांगलं जमत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा इंग्रजी तुम्ही चूज करू शकतात किंवा मग तुम्ही हिंदी करू शकतात। कारण ह्या ठिकाणी बघा काही उमेदवारांना इंग्रजीचा या ठिकाणी प्रॉब्लेम होत असतो, काही भाषा या ठिकाणी बघा लवकर समजत नाही, तर काहींना हिंदी ही भाषा लवकर ह्या ठिकाणी समजत असते। तर हिंदी जर तुम्ही घेतली तर ह्याचं देखील बघा महत्त्वाचं या ठिकाणी 30 प्रश्न असतात 30 गुणासाठी। ह्याच्यामध्ये 2 उतारे असतात 15 मार्कासाठी आणि जे काही अध्यापनशास्त्र असतं 15 मार्कासाठी। अशा या ठिकाणी 30 मार्काचं सध्या विचारलं या ठिकाणी जात असतं। तर हा महत्त्वाचा या ठिकाणी बघा दोघी घटक महत्त्वाचं आहे, पहिली भाषा आणि दुसरी भाषा। कारण ह्याच्यामध्येच तुमचे संपूर्ण जे काही 50% मार्क आहे तर ह्या ठिकाणी तुमचे कवर होऊन जात असतात। तर हा देखील एक महत्त्वाचा असणार आहे अभ्यासक्रमामध्ये घटक। त्यानंतर बघा महत्त्वाचा या ठिकाणी पुढचा 4 नंबरचा जो काही घटक आहे, कारण आपण या ठिकाणी बघा महत्त्वाचं 1 ते 5 या वर्गासाठी जी काही पेपर आहे तर त्याचं या ठिकाणी आपण सिलेबस बघत आहे। तर त्याच्यामध्ये 4 नंबरचा घटक या ठिकाणी मॅथ असतो, गणित असतं। तर ते देखील या ठिकाणी 30 प्रश्न असतात आणि या ठिकाणी 30 मार्कासाठी असतात। तर ह्याच्यामध्ये बघा त्याचं देखील बेसिकवरती जे 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि जे काही पॅडॅगॉजिकल जे इश्यू असतात तर त्या संदर्भात या ठिकाणी 15 प्रश्न विचारले जातात। तर ह्याच्यामध्ये बेसिकमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, जे काही अंकगणित असेल तर ते बेसिक कन्सेप्ट जे आहे तर त्या या ठिकाणी विचारल्या जातात। अधिक वजाबाकी बेरीज असेल, वर्गमूळ असेल बरोबर, त्यानंतर घनमूळ असेल, अशा या ठिकाणी ज्या काही बेसिक संकल्पना आहे, प्लस असेल मायनस, गुणाकार भागाकार संदर्भात जे उदाहरणे असतात तर ते या ठिकाणी बघा विचारले जातात। म्हणजे बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर झालेल्या पाहिजे। तर ह्याच्यामध्ये ते देखील तुम्हाला गुण हे पैकीच्या पैकी या ठिकाणी बघा मिळू शकतात। तर ह्याच्यात जवळपास जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस जर केली तर ह्याच्यात तुम्हाला 30 पैकी ह्याच्यात बघा 20+ या ठिकाणी मार्क तुम्हाला इझी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मिळू शकतात। तशी तुमची या ठिकाणी बघा प्रॅक्टिस पाहिजे। प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी आधी आपल्याला प्रश्न हे समजून घ्यायला पडतात। कारण आपण कसं घाईघाईमध्ये सध्या सिच्युएशन तशी असते परीक्षा हॉलमध्ये, घाईघाईमध्ये आपण वाचत असतो आणि त्याच्या वाचल्याने ह्या ठिकाणी बघा जे काही सोपे प्रश्न असतात तर तेथेच आपली जी काही चूक असते तर त्या ठिकाणी बघा सांगता येत नाही, तेथेच आपली 100% चूक होऊ शकते। म्हणून प्रश्न जो आहे तो अगदी तुम्ही या ठिकाणी एकदा सोडून दोनदा समजून तेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बघा प्रश्नाला टॅकल हे करू शकता। तर गणितमध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबसमध्ये सध्या आहे। त्यानंतर जो महत्त्वाचा 5वा घटक आहे तो आहे पर्यावरण संदर्भात। तर पर्यावरणाचे देखील या ठिकाणी बघा 30 प्रश्न असतात 30 गुणासाठी। पर्यावरणामध्ये 15 मार्कासाठी या ठिकाणी बेसिक जे काही घटक असतात, बेसिक कन्सेप्ट असते पर्यावरणची, तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि जे काही महत्त्वाचं जे पॅडॅगॉजिकल इश्यू संदर्भात या ठिकाणी 15 प्रश्न असतात। म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला आकलन करायचं असतं। म्हणजे ह्याच्यात एक लक्षात घ्या, हे जे आहे 15 मार्कासाठी जे महत्त्वाचे प्रश्न तर ते हे प्रश्न बघा तुमची बेसिक कन्सेप्टमधून विचारले जातात। म्हणजे पर्यावरण हा विषयासंदर्भात तुम्ही बघा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना देखील या ठिकाणी पर्यावरण हा विषय अभ्यासला जातो। तसंच आपलं जे काही 10वी 12वीमध्ये देखील आपण पर्यावरण या ठिकाणी बघा अभ्यासला असतो। तर ते पर्यावरण संदर्भात जे काही महत्त्वाच्या पुस्तकं असेल ते तुम्ही ह्या ठिकाणी बघा वाचायचं आहे। आणि हे जे असतात हे क्वेश्चन 15 तर हे तुम्हाला आकलन क्षमतेवरती या ठिकाणी असतात, डिसिजन मेकिंग संदर्भात प्रश्न सध्या या ठिकाणी विचारले जातात।
तर आपण पुढे बघा जे काही महत्त्वाचे या ठिकाणी घटक देण्यात आले आहे, पर्यावरण असेल, गणित असेल, महत्त्वाचं मराठी जी लँग्वेज असेल, हिंदी लँग्वेज असेल, तसंच बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. तर ह्या संदर्भात आपण जे काही IMP जे क्वेश्चन आहेत तर ते देखील आपण पुढच्या जे काही व्हिडिओमध्ये सध्या आपण घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुमचे महत्त्वाचे जे काही सध्या टॉपिक आहेत तर ते या ठिकाणी कवर होऊन जाईल. तर त्यासाठी देखील तुम्ही वेळोवेळी आपल्या द गुरुजी चॅनलला सध्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला IMP क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक घटकावरती तुम्हाला मिळत जाईल. तसंच बघा पुढचं जे महत्त्वाचं आहे तर टोटल जे काही मार्क असणार आहे, एकूण जी परीक्षा असणार आहे तर सध्या या ठिकाणी बघा टोटल मार्क आपल्याला 150 मार्काचा या ठिकाणी बघा पेपर असणार आहे. म्हणजे जो काही पेपर आहे आणि 150 मार्क या ठिकाणी बघा पेपर असल्यामुळे या ठिकाणी 150 प्रश्न आपल्याला असणार आहे. मग त्याच्यामध्ये एक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. असं टोटल या ठिकाणी 150 मार्काचा सध्या पेपर हा असणार आहे, एक्झाम पेपर. त्यानंतर बघा जे काही सीटेटचा पासिंग क्रायटेरिया आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये सीटेटचं महत्त्वाचं पासिंग संदर्भात या ठिकाणी बघा ओपन कॅटेगरीमधला महत्त्वाचं या ठिकाणी 150 पैकी 90 गुणावरती सध्या पासिंग आहे. म्हणजे जे काही तुम्हाला 150 पैकी 90 गुण किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी मिळायला पाहिजे. तर त्याचं जर आपण पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर 60% या ठिकाणी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओपन कॅटेगरी ज्यांची असेल तर त्यांना एवढे गुण मिळायला या ठिकाणी बघा पाहिजे, तेव्हाच तुम्ही पास आहात असं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. त्यानंतर जे काही रिझर्वेशन कॅटेगरी असेल, ST असेल, OBC असेल, SC असेल, तर अशा उमेदवारांना या ठिकाणी बघा महत्त्वाचं 82 मार्क्स या ठिकाणी 150 पैकी त्यांना 82 मार्क सध्या मिळायला पाहिजे. तर ह्यांच्यामध्ये बघा जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 55% सध्या रिझर्व कॅटेगरीला 55% पासिंगचं या ठिकाणी क्रायटेरिया आहे आणि ओपनसाठी 60%. तर हे एक लक्षात घ्या, जे काही मार्क आहे आपल्याला तर त्या 5 घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी मार्क कवर करायचे आहे. तर तुम्हाला या अशा पासिंगचं सध्या या ठिकाणी बघा एवढे मार्क्स आपल्याला कसे मिळवता येईल तर त्याच्यावरती तुम्हाला सध्या लक्ष करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे एक पासिंगचं या ठिकाणी बघा क्रायटेरिया होता. तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आपल्या द गुरुजी चॅनलकडनं बेस्ट ऑफ लक. आतापासूनच तुम्ही बघा प्रिपरेशनला लागा. तसंच आपण जे काही महत्त्वाचे पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर ह्या प्रत्येक घटकावरती IMP जे काही PYQ असेल, मागे झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये कशा पद्धतीने प्रश्न सध्या विचारले जातात तर त्याच्यावरती देखील आपण महत्त्वाचं जे काही सध्या व्हिडिओ आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी माहितीही पुरवत जाणार. तर हा होता फक्त जो काही 1 ते 5 वर्गाचा जो सिलेबस होता तर त्या संदर्भात होता. तसं नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो पुढचे काही जे 2 नंबर पेपर आहे ज्याच्यासाठी बघा 6 ते 8साठी पात्र असतात तर त्या संदर्भात देखील सिलेबसचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचे जे काही कन्सेप्ट असेल तर त्या कन्सेप्ट एकंदरीत महत्त्वाचे PYQ आपण समजून घेऊया. तर त्या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघा पुढे मिळत जाईल. तर तुम्ही सीटेटचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्यापर्यंत माहिती पोचत जाईल. ही जी PPT आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी देतो, तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या. लिंक जी आहे त्या या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.